ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि युद्धामध्ये इराणच्या महत्त्वाच्या स्थळांवरती अचूक हल्ला करण्यासाठी इस्रायलने हल्ल्याची तयारी कशी केलेली होती ते पाहूयात। या हल्ल्याआधी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कार्यालयाचं मॅपिंग करण्यात आलं। गुप्तचर हवाई दल अंतर्गत सुरक्षेच्या मुख्यालयाचं मॅपिंग करून नंतर ते कार्यालय उडवण्यात आलेलं होतं। तर 2 इमारतींमध्ये देखील असाच अचूक हल्ला करण्यात आला। एकाच हल्ल्यामध्ये जवळपास 48 नेत्यांचा मृत्यू झालाय। तर आधी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कार्यालयाचं मॅपिंग करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या 2 इमारतींवरती अचूकपणे हल्ला करण्यात आलेला आहे। ज्या हल्ल्यामध्ये जवळपास इराणमधील 48 नेत्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्यामध्ये सर्वेसर्वा खामेनी यांचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यांचा मुलगा आणि इतरही 4 नातेवाईक हे देखील ठार झालेले आहेत आणि ही दृश्य अमेरिकेने सध्या ट्विट केलेली आहेत। आणि इराणवरील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडून नवीन व्हिडिओ हा ट्विट करण्यात आलाय। इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणच्या फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि तीच ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत। आणि युद्धादरम्यान अमेरिका आणि इराणकडून हल्ल्याचे वेगवेगळे दावे करण्यात येतात। त्यामध्ये अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवरती मिसाईल हल्ल्याचा दावा केलाय। या युद्धनौकेला 4 बॅलिस्टिक मिसाईल्सनं टार्गेट केलं असा दावा हा इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सनं सोशल मीडियावरती केलेला आहे। मात्र तो दावा अमेरिकेनं फेटाळलेला आहे। इराणनं दागलेल्या मिसाईल्स युद्धनौकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचं म्हणणं आहे। तर इराणनं असा दावा केलेला होता की अमेरिकेच्या या युद्धनौकेवरती हल्ला चढवण्यात आलेला आहे। मात्र अमेरिकेनं हा सगळा दावा हा फेटाळून काढलेला आहे आणि ही दृश्य सध्या समोर येत आहेत। आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती काल पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक पार पडली आहे। या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती, तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, ऊर्जा पुरवठ्यावरती होणारा संभाव्य परिणाम आणि प्रादेशिक स्थिरतेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। संरक्षण, परराष्ट्र आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आणि याच सगळ्या युद्धजन्य परिस्थिती संदर्भामध्ये आपण अधिक विश्लेषण जाणून घेऊयात। निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर सध्या आपल्या सोबत आहेत।